नमस्कार, मी सविता. नाद रोमा किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने गुळातील लापशी. त्यासाठी हे सर्व सामान मी घेतलेलं आहे. त्यासाठी 1 वाटी लापशी घेतलेली आहे, 1 वाटी गूळ, 2-4 चमचे तूप, हे ओल्या खोबऱ्याचे काप घेतले, त्याचं पाठीमागचं काळं काढून हे काप करून घेतलेले. हे ड्रायफ्रूट आहेत थोडेसे आणि ही सुंठ आणि वेलची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा तूप कढईमध्ये टाकून मी आता ही लापशी आहे ना छान भाजून घेते. लापशी इकडे भाजते त्यासाठी मी इथे एका बाजूला ह्या वाटीनेच लापशी घेतले, त्या वाटीनेच 3-3.5 वाट्या मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका बाजूला. लापशी छान खमंग आपण भाजून घेऊया, लालसर रंग येऊ दे तिला चांगला. लापशी ही अतिशय प्राचीन भारतीय पारंपरिक गोड पदार्थ आहे. लापशीची सुरुवात बोलतात वैदिक काळात झाल्याचं मानलं जातं. त्या काळात ना गहू, तूप, गूळ याचा आहारात समावेश होता बऱ्यापैकी, आणि मग ते सर्व पदार्थ एकत्र वापरून ही लापशी तयार केली जायची. त्यावेळी कसं होतं, सगळे म्हणजे शेतकरी लोकच ना, जास्त शेतकरी लोक असल्यामुळे ना श्रमाचं काम जास्त केलं जायचं, कष्टाचं काम जास्त. मग कष्टाचं काम करणाऱ्या लोकांना एकदम असं जरा जास्त ऊर्जा देणारं काहीतरी हवा असायचं ना, त्यासाठी ही लापशी एकदम उत्तम पर्याय ठरलेला. म्हणून लापशी ही अगदी वैदिक काळापासून केली जाते. ही मी छान परतून घेते. 5 मिनटं लागतील आपल्याला ही परतायला छानपैकी. कुकरमध्ये सुद्धा करतात, कुकरमध्ये छान होते कुकरमध्ये, पण कधी कधी काय होतं, कुकरमध्ये ना पाण्याचा अंदाज नाही ना आला तर ती चिकटसुद्धा होते. लापशी छान लाल रंगावर भाजलेली आहे. 5-7 मिनटं आपल्याला लागली इथे. छान भाजली आहे बघा, किती सुंदर रंग आलेला आहे. आता मी काय करणार आहे, ह्या स्टेजला ना मी हे ड्रायफ्रूट जे घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये टाकणार, कारण ते पण थोडे तुपामध्ये परतून व्हायला पाहिजेत ना, म्हणून मी ते ह्याच्यामध्ये टाकते आणि 1-2 मिनटं परतवते. आणि तिकडे पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे, पाणी उकळलेलं आहे चांगलं. ते पाणी मी आता ह्याच्यामध्ये टाकते. हे पाणी आपलं जे गरम झालं आहे ना ते मी आता हळूहळू ह्याच्यामध्ये ओतून घेते. सावकाश एकदम छान लाल भाजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हळूहळू आपण हे पाणी ओतून घेऊ. थोडं थोडं टाकायचं, कारण कसं त्याला वाफ येते ना खूप. 3-3.5 वाट्या आपण जे पाणी घेतलेलं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून त्याच्यावर आता आपण झाकण ठेवू आणि तिला छान शिजून देऊ. 5 मिनटात ती शिजेलच, सगळं पाणी शोषून एकदम मऊ होईल. त्याच्यावर असं झाकण ठेवू आणि तिला 5 मिनटं एकदम स्लो गॅसवर, एकदम मंद गॅसवर मी तिला शिजत ठेवली. आपले 10 मिनटं झालेले आहेत. आपण बघूया लापशी एकदम, लापशीने सुद्धा आपलं मस्त पाणी शोषून एकदम छान लापशी बघा मस्त मऊ शिजलेली आहे, एकदम मस्त शिजलेली आहे मऊ. आता आपण यावेळी काय करायचं, ह्या टायमाला ह्या स्टेजला आपण हा जो गूळ घेतला आहे ना तो गूळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. पाणी बिलकुल नाही आहे त्या स्टेजला आपण आता गूळ टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये. गूळ आणि हे खोबऱ्याचे कापसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे छान गुळामध्ये शिजतील. मिक्स करून हे परत 5 मिनटं आपण शिजवून घेऊया. लापशीमध्ये गूळ चांगला मिक्स झालेला आहे छान एकदम. या स्टेजला ना आपण हे घेतलेली सुंठ पावडर आणि वेलची पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. चांगली मिक्स करून घ्यायची आणि बारीक गॅस करून 5 मिनटं तिला चांगली आपण मस्त शिजून देऊया. गूळ घालून 5 मिनटं झालेली आहेत बघा, किती छान मोकळी मोकळी एकदम आपली लापशी तयार झालेली आहे. आता आपण काय करायचं, ह्या स्टेजला आपण ना ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप वरून आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. छान ह्याच्याने एकदम मस्त सुंदर म्हणजे असं चव येते ह्याच्याने एकदम. 1 चमचा तूप आपण ह्याच्यामध्ये टाकून चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया. ते 1-2 मिनटं आपण मिक्स करून त्याला छानपैकी वाफ काढूया. तयार आहे पौष्टिक, शक्तिवर्धक आणि सात्विक अशी ही आपली लापशी. पचायला हलकी
आणि तात्काळ ऊर्जा देणारी गहू गूळ आपल्या पचनास मदत करतात, तसंच पचन सुधारतात, लोहयुक्त गुणधर्म हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा जरूर करून बघा अशी पारंपरिक पद्धतीने लापशी। मस्त मऊ आणि लुसलुशीत एकदम छान झालेली आहे, तर तुम्ही सुद्धा जरूर करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।